नमस्कार. दिनांक 14 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे, तुला आम्ही लिंग दिले आहे, जा. संस्थांचा अधिकार सातारकर छत्रपतींकडून मिळाल्यास जमीन इनाम देऊ असा करार शहाजी राजांनी बंडोबा पुराणिकांशी केला, पण वचन पुरे केलेच नाही. पुढे शहाजी राजांचा मृत्यू झाला. पुराणिकांनी महाराजांना साकडे घातले. महाराज म्हणाले, तुला आम्ही लिंग दिले आहे, जा. शहाजी राजांच्या दशक्रियेत मालोजींनी चिंतोपंत टोळांचा सल्ला मानून अक्कलकोट जवळच्या शिरवळ गावाची रामेश्वर महादेवाचे लिंग असलेली जमीन पुराणिकांना दिली. महाराजांचा शब्द खरा ठरला. महाराजांचे या लीलेतील स्वरूप हे सर्वव्यापी विश्वंभराचे स्वरूप आहे. हेच वसुरूप आहे. विष्णू सहस्रनामात वसु आणि वसुमन ही नावे पुन्हा पुन्हा आली असली तरी त्या त्या ठिकाणी त्यांचे अर्थ व स्वरूप वेगळे आहे. कधी त्याचा अर्थ सर्वांच्या मनात राहणारा, तर कधी सर्व भूतमात्रांचे ठायी असणारा असा असतो. कधी सर्व भूतेच ज्याच्या ठायी आहेत असा अर्थ असतो. अहम वा सर्व भूतेषु सर्व भूतान्यथा मयी असे अष्टावक्र गीतेत म्हटले आहे, त्याची येथे आठवण होते. वसु याचा अर्थ स्वतः धनरूप असणारा असाही आहे. म्हणजे शेतीवाडी, घरेदारे, धन, गाई गुरे, पुत्र वगैरे वगैरे सर्व काही स्थावर जंगम संपत्ती निर्माण करणारे, त्यावर नियंत्रण ठेवणारे हे वसुरूप आहे. महाराजही असेच वसुरूप आहेत. ते धर म्हणजे धारण करणारे आहेत. पंचमहाभूतांपासून जे जे काही स्थूल आणि सूक्ष्म जग निर्माण झाले आहे त्याचे अधिष्ठान खुद्द महाराजच आहेत. महाराजांनी काय निर्माण केले नाही? जगन्नाथ यात्रेत आजारी अल्वणी बुवा आणि त्यांचे 3 सहकार्यांना त्यांनी बरे केले. शिवाय प्रचंड वाडा नोकर चाकरांसहित निर्माण करून त्यांना शाही भोजन घातले. किमया गाराचा अहंकार घालवण्यासाठी कडुलिंब आणि त्याचा परिसर सोन्याचा करण्याची किमया केली. हाडांपासून मातीपासून सर्पाचे सोने चांदी केले. कित्येकांना गुप्त धन दिले. वृद्धांना संतती तर मृतांना संजीवन देऊन त्यांनी आपले धर हे वसुरूप दाखवले आहेच. त्यांचे ध्रुव हे वसुरूपही अविनाशी दत्त स्वरूप आहे. हम गया नहीं जिंदा है या वाक्यांच्या आश्वासनातून ते व्यक्त झाले आहे. ते स्मरणगामी आहेत. त्यांचा अनुभव त्यांच्या अवतार काळात जसा आला तसा अद्यापही येतो. त्यांनी अनल आणि अनिल ही वसुरूपे आणि सोम हे वसुरूप समुद्र भरला आहे या ग्रंथात पुरेशा विस्ताराने मांडले आहे. अनल हे अग्निरूप आहे तर अनिल हे नित्य जागृत असे त्यांचे स्वरूप आहे. या लीलेतील बंडोबा पुराणिक यांचा उल्लेख पांडोबा अथवा पांडुरंग पुराणिक, बाबा सबनीसांचे मेहुणे असाही इतर ग्रंथात सापडतो. त्यांना महाराजांनी तुला लिंग दिले आहे असे अभयदान दिले. शहाजी राजांच्या निधनानंतर तो दशदान विधी झाला तेव्हा या अभयदानाची पूर्तता झाली. महाराजांचे विश्वंभर स्वरूप असे सर्वांचा योगक्षेम वाहणारे आहे याचा पडताळा ही लीला देते. धन्यवाद.